नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी आणि महत्त्वाची बातमी। मुस्लिम धर्मप्रचारक मुफ्ती सलमान अझहरी यांना मुंबईतल्या घाटकोपरमधून अटक करण्यात आलेली आहे। गुजरात एटीएस कडून मुफ्ती सलमान अझहरी यांना अटक करण्यात आली आहे। जुनागडमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। अटकेनंतर घाटकोपर पोलीस स्थानकाबाहेर समर्थकांचा मोठा जमाव झालेला होता। या जमावाकडून दगडफेक करण्यात आली आणि त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला। मुफ्ती सलमान अझहरी यांच्या समर्थकांकडून घाटकोपरमध्ये रास्ता रोको सुद्धा करण्यात आला। तर मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती सलमान अझहरींना अटक करण्यात आलेली आहे। गुजरातच्या जुनागडमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याचा मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती सलमान अझहरी यांच्यावर आरोप आहे। गुजरात एटीएसनं काल दुपारी 12 वाजता अझहरींना घाटकोपरमधून ताब्यात घेतलं। अझहरींना अटक करून घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये ठेवलं गेलं। सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर घाटकोपरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। अझहरींच्या समर्थकांनी घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली। समर्थकांकडून घाटकोपर परिसरामध्ये रास्ता रोको आणि दगडफेक करण्यात आली। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीमार करावा लागला आणि परिस्थिती नियंत्रणात आहे। रात्री अझहरींना घेऊन एटीएसचं पथक हे गुजरातकडे रवाना झालंय। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। अक्षय, सध्याचे अपडेट्स काय? रुशाली, खरं तर सलमान अझहरी हे मुस्लिम धर्मगुरू आहेत। 31 तारखेला गुजरातच्या जुनागड परिसरामध्ये त्यांनी एका कार्यक्रमामध्ये हा संपूर्ण हेट स्पीच दिलेलं होतं आणि त्या अंतर्गत ही संपूर्ण जी कारवाई आहे ती गुजरात पोलीस आणि गुजरात एटीएस कडनं त्यांच्यावरती करण्यात आलेली होती। 31 तारखेला जो कार्यक्रम जुनागडमध्ये ठेवण्यात आलेला होता त्याचे जे आयोजक होते त्यांच्यासह सलमान अझहरी यांच्यावरती गुन्हा नोंद करण्यात आलेला होता। शनिवारी गुजरात एटीएसचे पोलीस अधिकारी जे आहेत ते मुंबईमध्ये दाखल झाले आणि त्यांनी घाटकोपरमधनं सलमान अझहरी यांना अटक केली आणि त्यानंतर घाटकोपरच्या पोलीस स्थानकामध्ये नेण्यात आलं आणि तिथे मोठ्या प्रमाणात त्यांचे जे फॉलोअर्स आहेत सलमान अझहरी यांचे ते मोठ्या प्रमाणात जमलेले होते आणि त्यांच्या पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी जी आहे ती या सर्व मुस्लिम अझहरी यांच्या समर्थकांकडनं केली जात होती। यामुळे संपूर्ण तणावाचं वातावरण जे आहे ते काल रात्रीपर्यंत घाटकोपर पोलीस स्टेशनच्या बाहेर निर्माण झालेलं होतं। त्यामुळे पोलिसांकडनं सौम्य लाठीचार्ज जो आहे तो सलमान अझहरी यांच्या समर्थकांवरती करण्यात आला, परंतु रात्रीच सलमान अझहरी यांना घेऊन गुजरात एटीएस जी आहे ती गुजरातकडे निघालेली असल्याची माहिती जी आहे ती मुंबई पोलिसांकडनं देण्यात आलेली आहे। सध्या काल रात्री असलेली तणावपूर्ण वातावरण परिस्थिती जी आहे ती आता नियंत्रणात आणलेली असल्याचं मुंबई पोलिसांकडनं सांगण्यात येत आहे। नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि आता मुफ्ती सलमान अझहरी यांचे वकील आरिफ सिद्दीकी यांची प्रतिक्रिया आलेली आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलंय तेही पाहूया। सेक्शन 200 हेट स्पीच के है, उसमें हमारा क्वेश्चन नहीं है। हमारा ये मानना और हमारा कहना है कि इलीगल डिटेंशन है, क्योंकि इनको ना 41A का नोटिस दिया गया जो सुप्रीम कोर्ट बहुत हार्शली बोला है सुप्रीम कोर्ट ने। और सुप्रीम कोर्ट ने एक और चीज़ बोला है कि अगर आप 41A का नोटिस नहीं देते हैं तो उन पर कार्रवाई होना चाहिए ऑफिसर्स पे। अभी हमारा नेक्स्ट स्टेप ये है, हम हाईकोर्ट जाएंगे, बॉम्बे हाईकोर्ट। अभी हम जो उनके है जो भी इन्होंने किया इलीगली डिटेन किया है उनके पर हम कार्रवाई करेंगे। हेबस कॉर्पस फाइल करने का हमारा